अवलोकितेश्वर आहे तो आपला शब्द आहे. ओके, तर ह्याच्यामध्ये ती पूर्ण अष्टभय शिल्प आपण जो खाली बघितला तर तो झिजलेला आहे, पण त्याच्याही पुढची पायरी यांनी गाठली होती. अष्टभयाच्या ऐवजी आता महादशभय शिल्प आला. महादशभय शिल्प काय तर त्यावेळेला ती शिल्प जेव्हा बनलं तेव्हा त्यांची धारणा होती 8 भय आम्हाला भेडसावतात, त्याच्यातून आम्हाला कोण वाचवतं तर अवलोकितेश्वर वाचवतो. पण आता हे म्हणताना 10 भय शिल्प आलं, तर 10 भय शिल्प आपल्याला आतमध्ये बघायला मिळेल. लेणी क्रमांक 90 काढणे, तर ते आपल्याला इथे आतमध्ये बघायला मिळतं. तर बसायचं असेल तर ही कोणती भाषा आहे? ही पहलवी आहे, हिला म्हणतात 10 बाय शिल्प. 10 भय महादशभय शिल्प. शिल्पपट आहे तो महादशभय. ते बोधिसत्व दिसतात. आपण बघ याच्याही खाली होता बुद्ध इतके आहेत ना, इथे ते भदंत आहेत आणि आपण याच्याही खाली होतो. आपण तिथे उपासक एवढंसं तरी असेल, म्हणजे बुद्ध हे एवढे मोठे आहेत, म्हणजे ते बाय नॉलेज मोठे आहेत असं म्हणजे फिजिकली नव्हते. फिजिकली तुमच्या मनात पण हे एवढे होते. ठीक आहे, तर हा तो जॅपनीज शिलालेख आहे. तो आत्ताच्या काळामध्ये तो वाचला गेला नाही. राहून नाही असं दिसतोय ना, आम्हाला दिसतोय. हा दिसतोय, स्पष्ट दिसतोय. ठीक आहे, हे सगळं पेंटेड होतं. बुद्ध बसलेत, आत्ता मंचकावर बसलेत सर. हा अच्छा, हा मंचक आहे आता जो शिवासनावर होता. हे कोण आहेत? आता हे कोण आहेत? यश. हे कोण आहेत? त्याला समजलं. हा यश पद्म कमळ आहे म्हणजे पद्मपाणी. आता कोण आहेत? वज्रपाणी. हे वज्रपाणी. हे वज्रपाणी. हातात वज्र. आता एक- तिकडे कमळ आहे ना. आता एक आणखीन एक कॅरेक्टर वाढलं. तारा. नाही, हे नाही माहिती. हे कॅरेक्टर खालीच वाढलं. होते ना. आता पहिले दोघेच जण होते, हा, आता एक पद्मपाणी कॅरेक्टर वज्रपाणी. वाढलं. आता ही तारा आहे, तिच्या हातामध्ये कमळ असतं. कमळ असतं. ओके, ही तारा आहे. ओके, आता हे कोण आहेत? यक्ष. हे सांगू शकतो. हे झाडे जुडी यक्ष झाडे आहेत. जुडे यक्ष आहेत. यक्ष आहेत. बुद्धांचा चिवराचा घड्या बघा कसा मस्त पडला हा छान आहे, खूपच सुंदर. है ना. असं आहे. चला आता आतमध्ये बघूया. छान पैकी एक्स्ट्रा कॅरेक्टर ते कोण आहे? यक्ष म्हणतात त्यांना. हे दोन ना आतून लेट आलायस ना, तर यांना म्हणतात बोधिसत्व पद्मपाणी. बोधिसत्व पद्मपाणी. आणि जे बोधिसत्व पद्मपाणी असतात ते कसे ओळखायचे तर त्यांच्या हातामध्ये कमळ असतो देठासकट, आणि हे त्यांच्या अपोजिट असतात वज्रपाणी. मी तर सांगतो आपण तिथे गलका करत होतो, आपला तिथे आवाज येत होता आणि तारा आणि भ्रुकुटी हळूच जाऊन लपून बसला, दगडात परिवर्तित झाले. एवढ्या परफेक्ट बनवलेले आहेत ते. त्यांची कंबर बघा, त्यांची ज्वेलरी दिसते का, त्यांच्या कानातले गळ्यातले. ही तारा आहे आणि भ्रुकुटी. सर मंजुषी कुठे गेली का? मंजुषी नाही दिसत. ही तारा आहे, ही तारा आणि ही भ्रुकुटी. हिला काय म्हणतात? भ्रुकुटी. ते कसं तारा करतात? आणि भ्रुकुटी असते. त्यांच्या तारा जेव्हा पद्म असते, तर त्यांच्या कमळ असतात. ताराच्या हातात कमळ असतो. सॉरी, ही तारा आहे आणि ती भ्रुकुटी आहे, कारण तिच्या हातात कमळ कमळ. असतं. ओके, तारा जेव्हा येते ना तर ताराच्या हातात कमळ असतं आणि ताराच्या ऑपोजिट जी असते ती भ्रुकुटी असते. जसं पद्मपाणी आणि वज्रपाणी, पद्माच्या हातात म्हणजे पद्मपाणी कसं ओळखायचं, त्याच्या हातात कमळ असतं, हा. तसं तिच्या हातामध्ये ताराच्या हातामध्ये कमळ असतं. त्याच्यावरून आपल्याला ओळखता येतं. आता हे कोण आहे? हे बोधिसत्व आहे. अवलोकित. बोधिसत्व अवलोकितेश्वर आहे. त्यांच्या इथे कधी कधी बुद्ध असतात तर कधी कधी स्तूप असतो. पण आता बुद्ध पण नाही तर स्तूप पण नाही, पण बुद्ध कुठे वरती दिसतात. आता हे ते प्रसंग आहे, याला महादशभय शिल्प म्हटले. महादशभय शिल्प. महादशभय शिल्प कसं ओळखता येतं आपल्याला तर इथे 5 आहेत, दिसतंय? 3 4 5 आहेत. 1 2 3 4 5 इथे दिसतंय. 1 2 3 4 आणि 5 तो जिंकलाय. हे 5 कॅरेक्टर आहेत. ठीक आहे, 5 भय आहेत. आता प्रत्येक वेळेला उपासकाला जे काही गोष्टी भेडसावतात त्याच्यातून आम्हाला वाचव म्हणून उपासक बोधिसत्वाला साकडं घालतो, त्याला आवाहन करतो की मला वाचव. तो वाचवतो तेव्हा बोधिसत्व त्याच्यासमोर हवेतून प्रकट होतं आणि तो त्याला वाचतो. तर ह्या गोष्टी कोणाला भेडसावायच्या मेजरली तर व्यापारी लोकांना. व्यापारी कुठून यायचे? समुद्रामार्गे. समुद्रमार्गे यायचे म्हणून ते काय दिसतंय? हा, होडी आहे, शिप आहे. हे पाण्याच्या लाट आहे, ही होडी आहे, ही पाण्याची लाट आहे, होडी आहे. हे कॅरेक्टर दिसते,
ते अगदी कळवळून धावा करतायत बोधिसत्वाला की आम्हाला वाचव. हात जोडलेले गुडघ्यावर बसलेत, आपण जसे बसतो तसे आम्हाला वाचव म्हणून ते धावा करतायत. त्याचा दिसतंय होडी दिसली, या पाण्याचा प्रवाह दिसला. ते दोघे जण आहेत, ते बोधिसत्व आता इथे हवेतून त्यांच्या समोर प्रकटलंय आणि त्यांना त्या संकटातून वाचवतोय. इकडे काय याचक आहे, इकडे याचना करताना तो म्हणतोय. उपासक आहे, पुन्हा इथे उपासक. बोधिसत्व आहे. तर इथे आम्हाला आगीपासून जंगलातून आग लागते त्याच्यातून वाचव म्हणून अच्छा अच्छा अच्छा, आगीचं हे दिसतंय. दिसतंय. तसंच बोधिसत्व पुन्हा इथे दिसतोय. त्याच्यात इथे काय चेहरा पण आहे दिसतंय? त्या आगीच्या याच्यामध्ये. इथे काय दिसतोय? साप आहे, नाग आहे. सरपटणाऱ्या प्राणी पाठ आपण जे म्हणतो त्यामध्ये भयात ते सगळं हो. ओके, हे दिसलं. आता इथे काय, आता मला खाणारा आता बघ आला 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 वाचव वाचव वाचव. शिव आहे. एवढा जबरदस्त त्याचे कॅरेक्टर्स बनवलेले आहेत. मुद्रा बघा ना त्याचे कसे दाखवले. हा, हे सगळं मी नेहमीच म्हणत असतो की हे सगळे मुवमेंट केलेले आहेत, ते असे स्टिल नाही आहेत, तर ते मुवमेंट मध्ये आहेत, त्यांची गतिमानता आहे, ते याच्यामध्ये क्रियाशील आहेत. तर हे दिसतंय सिंह आता मला खाईल, त्याचा आयाळ दिसते, त्याचा बाप दिसतोय, त्याची शेपटी. प्राणी जेव्हा हे होतं हिस्ट्रो त्याची शेपूट अशी वळलेली दिसते. बोधिसत्व आणि धावा कर मला वाचून, नाही तर आता मला तो खाईल म्हणून तो दावा करतो आणि त्याचा धावा करत असताना तो पर्यंत आले ते बघतोय पण तेही दाखवले. बरोबर. तर हे ते कॅरेक्टर आहे. प्लस इथं हत्ती अटॅक करताना आहे ना. हे 5 झाले. इथे प्रत्येक ठिकाणी बोधिसत्व येतोय धावा करून. तर इथे त्याचा प्रभाव दिसतोय, काही ठिकाणी दिसतोय, काही ठिकाणी दिसत नाही. ठीक आहे, हे 5 झाले, हे 5 झाले. तर इकडे 5 आहे. आता इकडे नष्ट झाले. आता याच्यातलं एक एवढं मला जबरदस्त कॅरेक्टर आवडतं, तर मी लेडीज असले की त्यांना उठून सांगतो की तुम्ही येऊन बघा. तर ते एवढं जबरदस्त कॅरेक्टर आहे. तिच्या चेहऱ्यावरचे भाव जर तुम्ही नीट निरखून बघितले, नवरा बायकोचं भांडण झालं का? नाही, बाळ आहे. तिच्या बाळाला रोगराईपासून वाचव म्हणून तिने कळवळून जवळ घेतलंय तिच्या. छोटं बाळ आहे, तिच्या हृदयाशी कवळले आणि आमच्या मुलांना रोगराईपासून वाचव म्हणून ती कळवळा करते, वाचव म्हणून करते, विनवती करते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघा, भग्न जरी झालेले असले तरी तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव दिसते. आणि बोधिसत्व आलाय तिला अभय देतोय. शत्रूपासून वाचव म्हणून तो इथे आहे. इथे तलवार घेतलेला एक माणूस आहे. हा जो आहे तो तलवार घेतलेला आहे, त्याच्यात तलवार होते. असे ते 5 बाई आहेत. हा सगळ्यात आवडणारा मला कॅरेक्टर आहे. गुडघ्यावर बसली पूर्ण ते स्टोरीज कॅरेक्टर म्हणजे चित्रात एवढंच जिवंत ना. आता ही भ्रुकुटी आहे. भ्रुकुटी मला त्याचा आश्चर्य वाटतं. मी ते विचार करतो, म्हणजे बंद करा. आपण इथून असं वळलाय आणि तो इथून इथपर्यंत इथून इथपर्यंत दिसते का? वेशभूषा किती छान. तिथे घेतात ना का स्त्रिया दाखवतात. जर आपल्याला खानदानी स्त्रिया दाखवायच्या असतील तर ते घातलेलं ते दाखवतात. तर ते हे सगळं तिने दाखवलेलं. बाहुबलीमध्ये दाखवलेले आहेत. हा, तर ते दिसतंय. तिचा हात कमरेवर आहे. इतकी जगजागृती होती की नव्हती. सर हे तर दिसतंय काय आपल्याला म्हणतो गोल दिसतंय, मूर्ती नाही होती असेल. अचल होती होती म्हणजे मूर्ती होती की नव्हती? ऑब्विसली मूर्ती होती असेल. मूर्ती होती. तर इथे ती डिटॅचेबल मूर्ती होती जी काढू शकत होती. ओके. आता बुद्धांची मूर्ती होती इथे. याच्यावरून इथे पण कळतं, प्लस ते इथे पण कळतं. कारण की इथे तुमचं कोण आहे? तर मग हे काय आहे? तर सिंह आहेत, म्हणजे हे सिंहासनावर बसलेले बुद्ध आहे. तर बुद्धांचा चिवराचा भाग दिसतोय का तुम्हाला इथे? तो काठ दिसतोय का? काठ दिसतोय का? तो आहे. दिसतो ना काठ? हातात मूर्तीत असं आहे. मग मी हे सांगतोय तुम्हाला, हे तुम्हाला इथे नीट दिसेल. हे तो काठ आहे. हा जो भाग आहे तो इथे दिसतोय. हा जो भाग आहे हा गोलाकार, हा दिसतोय. हो आहे. बुद्ध इथे बसलेल्या अवस्थेत होते. कोणत्या अवस्थेत? प्रलंबपाद अवस्थेमध्ये बुद्ध बसलेले होते, सिंहासनावर बसलेले होते. हे 2 बोधिसत्व आहेत. एक बोधिसत्व पद्मपाणी, एक वज्रपाणी. हे कोण आहे? हे पद्मपाणी. हे कोण आहे? वज्रपाणी. बोधिसत्व पद्मपाणी ओळखण्याची साहित्य काय असते? तर त्यांच्या हातामध्ये कमळ असतं, त्यांची जटा असतात आणि पाठीमागे प्रभावलय असतं, चौरी असते.
इथे कधी कधी स्तूप असतो, कधी कधी बुद्ध असतात. आता इथे नाहीये पण त्याच्यामध्ये आहे. तर त्यांचे कोरळे केस असतात, जटा असतात, ते आपण तिथे बघितलं, ते कोरळे केस दिसतात. त्यांच्या गळ्यामध्ये त्यावेळेचे लोक जे घालत होते तेच फीचर्स त्यांनी इथे आणले. बोधिसत्वांचा चेहरा कसा आहे, तर बोधिसत्वांचा चेहरा स्थित प्रज्ञ आहे. ठीक आहे, प्रभावाला दिसतं. वर काय आहेत, हवेतून उडत येणारे यक्ष नाही हे गंधर्व म्हणतो आपण. गंधर्व. हवेतून उडत येणारे गंधर्व आहे. ते कसे आहेत, तर सहपत्नीक आहेत. हवेतून झरझर उडत येतात. तर ते कसं कळतं, मुवमेंट आहे. मुवमेंट कशी दिसते, तर त्यांचे पाय वळलेले आहेत. या स्त्री जी गंधर्वाची सपत्नीक आहे, तिचे पाय दुमडलेले आणि हवेत तिचा जो हवेत फ्लो दाखवलाय. फ्लो दाखवण्यासाठी म्हणजे ते मुवमेंट पाय फोल्ड केले. मुवमेंट आहे. ते कसं कळणार, तर त्यांच्या एक कपडे जे आहेत ते हवेच्या उलट दिशेला उडत आहेत. तो त्यांचा शेला उडतोय मागे कोपऱ्यात दिसतोय ना, त्याच्या तिथे वर दिसलं तर ते शेला उडतोय, हिचा पदर उडतोय वर, हिचं हे उडत चाललंय. एवढ्या झरझर स्पीडनी ते बुद्धांच्या भेटीला चालले. ते जसे चालले तसे हे पण चालले. त्याच्यामुळे हिचे मुवमेंट कसं आहे, तर ती या दिशेला चालली म्हणून तिचे कपडे कुठे उडत आहेत, या दिशेला उडत आहेत. वर दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये हातामध्ये काय असतं, तर त्याच्यामध्ये हातामध्ये माळा असते, त्याच्यामध्ये परडी असते. ओके ओके, याच्यामध्ये फुलांची परडी आहे आणि इकडे फुलांची माळ आहे. हा माळ आहे. सगळं कॅरेक्टर आहे. खाली सिंह आहे, त्याच्यामुळे आपल्याला कळतं की हे सिंहासनावर आहे. आता इथे बुद्ध नागराजे दिसते, त्यांच्या डोक्यावर नाग पण आहे. इथे मकर तोरण दिसतं. नाग आणि यक्ष यांच्या हे मकर तोरण दिसतं. याला काय बोलतो आपण, मकर म्हणतो. मकर म्हणजे मगर आहे. मगर आहे. त्याच्यात डोकं- मगर आहे. हा, त्याच्यात तोंडातून निघालेला हा काय दिसतो, मोर काहीतरी मोर पक्षी आहे. आहे. तर आपल्या मनातल्या ज्या अवस्था असतात, मकर. म्हणजे ओके. चंचलता, स्थिरता नसते, ते बाहेर पडलेले. आणि बुद्ध कसे आहेत? दाखव ना जरा सर, एकदा रिपीट कर. कसला आवडतो तो ही मनाची अवस्था. हा, तर याला आपण म्हणजे धम्माने याला आपण काबूत पण ठेवू शकतो, असं त्याचं म्हणणं आहे या याच्यातून. त्याच्यामुळे त्याचं जो पाश आहे तो बंद आहे, तो त्याच्या हातात आहे त्या माणसाच्या. ओके. हा कितीही काही असला किती जरी तरी तो कंट्रोल करू करू, शकतो. हा. हे त्याच्यातून दाखवण्याचा प्रयत्न आहे. तो हे असं पूर्ण कॅरेक्टर आहे. किती सुंदर. दिसतात दोन बोधिसत्व कसे ओळखायचे ते सगळं माहिती पडले. बुद्ध कसे, तो सिंहासनावर बसलेले. सिंहासन ही कन्सेप्ट बुद्धांनी सांगितली, बुद्धिझमची देण आहे. तर बुद्ध आहे, बुद्ध स्थित प्रज्ञ आहे. बुद्धांचं धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. प्रलंब पादावर बसलेत आहेत, कमळावर बसलेले आहेत. कमळाचा देठ दोन राजांनी धरलेला आहे. इथले हे परदेशी दोन राजे. हे कसं कळतं, तर परदेशी राजे आपल्याला कसं कळतं, सिखियन राजे त्यांच्या मुकुटांवरून आपल्याला कळतं की हे राजे भारतीय नाही, परदेशी आहेत. राजे कसे ओळखायचे, भारतीय राजे, तर ते खालच्या भागातून दोन राजे आहेत. त्यांचा मुकुट वेगळा आहे, पण त्यांच्या डोक्यावरती 5 पणे आहेत. हे दोन्ही 5 पणे असलेले नाग आहेत. आणि इथं त्यांच्या स्त्रिया आहेत, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना म्हणतात आपण नागराणी. 2 मिनिटं प्लीज. हो, हे नाही. त्याच्यामुळे हे पश्चिमातले कुठले तरी राजे होते ज्यांनी हे अजूनही हा मुकुट बघायला जातो. कधी कधी असं मोठं फंक्शन हा, असं ते function मध्ये. म्हणजे याचा अर्थ हे राजे लोक संपर्कात होते संपर्कात. आपल्या भारतातल्या राजांशी. त्याच्यामुळे हे त्यांच्या डोक्यावरचं कॅरेक्टर आपल्याला त्याच्यावरून दिसतं की ही जी कॅरेक्टर ही देशी नाही तर परदेशी. त्यांच्या हातामध्ये आता काय आहे, माळ. फुलमाळा घेऊन आले, बुद्धांसाठी घेऊन आले आणि ते बुद्धांना हे करतात. तर इथे पुन्हा आता कोण दिसतंय, ही कोण आहे, एक मिनिट. तारा. तारा. ही जर तारा पद्म. ही कोण आहे, भ्रुकुटी. तर ही तारा आणि ही भ्रुकुटी आहे. कशी ओळखायची, तर ताराच्या हातामध्ये पद्म असतं, कमळ असतं. असतं, म्हणून ही तारा आणि तिच्या अपोजिटला भ्रुकुटी असते. तर असं हे सगळं चित्रण आहे आणि असं हे सगळं पेंटेड होतं. हे नष्ट झालं, आता पेंटेड होतं. याला पुरावा काय, तर तुम्ही एक्झॅक्टली तुमच्या पाठीमागे तिकडे जर बघाल, जाऊ नका हात लावायला, फक्त बघा. ओके, कलर आहे, कलर. दिसलं का मला? तेव्हा फिनिशिंग बघा ना काय. मला दिसतंय. खूप सुंदर फिनिशिंग. कारण की आता शेवटचं आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काही दिसणार नाही. हे संपलेलं आहे आणि पूर्ण म्हणजे त्याच्या शेवटच्या अवस्थेला पोहोचलेलं आहे. चिवराचा रंग जो आहे तो आजही दिसतोय. जो काशाय वस्त्र त्याचा रंग असतो, काशाचा तो रंग दिसतोय, बॉडी कलर दिसतोय. ओके, बाजूच्या लेणीमध्ये ढगातून उडत येणारे यक्ष आहेत. ते ढगांना ब्ल्यू कलर आहे, तो मी तिकडे दाखवतो. तो तिकडे इव्हन
आता आपण गॅलरीच्या तिन्ही बाजूला सुंदर अशी नक्षीकाम सुस्थितीमध्ये आजही आहे. ते सगळं दिसतं, पण त्याच्यामध्ये पान दुमटले हवेनी हे सुद्धा त्यांनी दगडात आणले. एवढं